Hello friend, welcome to Simple Maths. Today we are discussing about simple geometry part 1, that is basic terms and definition. आज आपण फक्त सिंपल टर्म्स, बेसिक टर्म्स जॉमेट्रीच्या त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉमेट्री फार अवघड जाते. का अवघड जाते? कारण त्याचे बेसिक ज्या टर्म्स असतात आपण त्या समजलेल्या नसतात. आपण त्या समजल्या घेतल्या नसतात ॲक्च्युली. तर आज आपण त्या सिंपल टर्म समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचा आपल्या जो जॉमेट्री आहे ती अगदी सोपी जाईल. तर जॉमेट्रीची सुरुवात कशाने होते? तर सुरुवात आहे पॉइंटने. पॉइंट इट्स अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ जॉमेट्री. पॉइंट काय असतो? एक सिंपल लोकेशन असते. याला विड्थ नसते, याला साईज नसते, याला लेंथ नसते आणि याला डेप्थ पण नसते. तर दॅट्स इज कॉल्ड ॲज व्हॉट? पॉइंट. देन या पॉइंट्स जर असे एकत्र भरपूर आले तर यापासून बनते लाईन. म्हणजे एकाच प्लेनवर जर भरपूर पॉइंट एकत्र आणले तर त्यापासून आपल्याला काय बनेल? तर आपली एक लाईन बनेल. इथे तुम्ही बघितलं असाल तर भरपूर पॉइंट एकत्र आल्यानंतर आपली बनले ए बी इज अ लाईन. लाईन्स विच कॅन बी एक्सटेंडेड बोथ साईड. दोन्ही बाजूला ती काय होऊ शकते? एक्सटेंड होऊ शकते. मग जर इथं आपण पार्ट घेतला या लाईनचा तर ए बी, दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? लाईन सेगमेंट. तर या ठिकाणी हिच अ पार्ट ऑफ लाईन सेगमेंट. इट्स अ पार्ट ऑफ लाईन म्हणजे ही थांबलेली आहे, हिला आपण एक्सटेंड नाही करू शकत. सो दिस इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. मग व्हॉट इज रे? रे सूर्याची किरण आपण बघितलेली आहे, जी सूर्यापासून स्टार्ट होते आणि आपल्यापर्यंत येते. म्हणजेच अशी लाईन किंवा अशी एक लेअर जी एका पॉईंटपासून स्टार्ट होईल आणि एकाच साईडला जाईल, दॅट इज कॉल्ड ॲज रे, विच कॅन बी स्टार्ट फ्रॉम ओ आणि एक्सटेंडेड ॲट ए पॉईंट. तर ओ ए इज कॉल्ड ॲज रे. देन कोलिनियर पॉईंट्स. व्हॉट आर कोलिनियर पॉईंट्स? लिनियर एका रेषेमधले, कोलिनियर म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंट एकाच लाईनीमध्ये आलेले. तर इथे बघितलं तर ए बी सी दीज आर 3 पॉईंट्स अँड दीज 3 पॉईंट्स लाईज ऑन सेम लाईन. तर ए बी सी हे झाले तुमचे कोलिनियर पॉईंट्स. मग जर परत ए सी जर पॉईंट घेतला आणि बी हा पॉईंट बाहेर आहे तर हा आता यामधून एक लाईन जात नाही. तिन्ही पॉईंट जर खेळ आपण एकत्र केले तर एक ट्रायंगल बनेल, पण एक सिंगल लाईन बनणार नाहीये. मग आता यावेळेस काय होईल? तर हे झाले नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमधले आणि नॉन कोलिनियर म्हणजे ज्यामध्ये एकाच रेषेमध्ये येत नसेल तर तिचे कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट. मग आता हे जर रे जर आपण एकत्र आणल्या त्यापासून आपले अँगल बनतात. रे पहिली आपली बी ए आहे आणि याच बी पासून इज अ इनिशियल पॉईंट बी, तिथून आपण आणखी एक रे काढली, दॅट इज सी. तर या दोघांच्या मधात काही एक भाग बनला जो आपल्याला दिसतोय इथे. तर जर हा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँगल. सो याला आपण कसे घेऊ? कुठल्याही एका साईडने, म्हणजेच ए बी सी स्टार्टिंग इट कॅन बी स्टार्ट फ्रॉम ए, देन ए बी सी, आणि जर रिव्हर्स घेतलं तर सी बी ए, दॅट इज कॉल्ड ॲज अन अँगल. अँगल हे ध्यानात ठेवायचे, दोन रे एकत्र आल्यानंतर तिथे मधात जो पार्ट बनतो दॅट इज कॉल्ड ॲज अन अँगल. अँगल त्याच्यावर सुरुवात होते दॅट इज इनिशियल आर्म, आणि जिथून जी बनत चालते दॅट इज कॉल्ड ॲज टर्मिनल आर्म. नंतर आता अँगल बनल्यानंतर अँगलचे पार्टही बनतात. अँगलचे पार्ट आपण मेजरमेंटने घेत असतो. म्हणून पहिला बनेल आपला ॲक्यूट अँगल, म्हणजे ज्याची अँगल हा 0 पेक्षा ग्रेटर आणि 90 पेक्षा स्मॉलर. 0 to 90 च्या दरम्यान येणाऱ्या अँगल्सला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. मग 90 आला तर काय म्हणू आपण त्याला? इट इज कॉल्ड ॲज अन राईट अँगल. तर बी ए इज अ स्ट्रेट रे आणि बी सी इज अ परपेंडिक्युलर टू बी ए. तिथे अँगल 90चा बनला आहे आणि म्हणून 90चा अँगल म्हणजेच परपेंडिक्युलर अँगल, दॅट इज कॉल्ड ॲज इक्वल्स टू 90 डिग्री. 90 पेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणू आपण ऑब्ट्यूस अँगल. हा ए बी आणि बी सी, तो अँगल ए बी सी इज ग्रेटर दॅन 90, दॅट इज व्हॉट इट इज कॉल्ड ॲज अन ऑब्ट्यूस अँगल. मग 180 आला तर काय म्हणू आपण त्याला? इट अ स्ट्रेट लाईन, आणि म्हणून ते बनले तुमचा एक स्ट्रेट अँगल. इथे
ध्यानात ठेवायचं की 180 जर आपण जर तयार केला तर ती एक स्ट्रेट लाईनच असते आणि म्हणून आपण त्याला स्ट्रेट अँगल सुद्धा म्हणतो. 180 पेक्षा पुढे आला तर त्याला म्हणू आपण रिफ्लेक्स अँगल. An angle which is greater than 180 less than 360 is called as reflex angle. पुढचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असतात तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जर दोन अँगल्स एकत्र केले आणि दोन अँगल्स मध्ये त्याची बेरीज जर 90 अँगल येत असेल 90 डिग्री येत असेल तर त्या दोन्ही अँगल्सला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल. दे आर कॉम्प्लिमेंट टू इच अदर. इथे ABD आणि DBC दोन एकत्र केले तर कम्प्लीट अँगल ABC मिळतो आणि ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि म्हणून आपण म्हणू की ABD आणि DBC बोथ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. If complementary are there, then supplementary must be there. What are supplementary? तर कॉम्प्लिमेंटरी दोघांची ॲडिशन 90 तर इथे दोघांची ॲडिशन 360 डिग्री. हे इथे बघितलं असेल तर ABC ही तुमची एक लाईन आहे, BD हा एक पार्ट बनला तर BD ने दोन अँगल बनवले ABD आणि DBC पण दोघांची अँगलची ॲडिशन इट्स अ स्ट्रेट अँगल दॅट इज 360 डिग्री सॉरी 180 डिग्री आणि म्हणून या ठिकाणी टू अँगलची सम 180 बनते. दॅट इज कॉल्ड एज सप्लिमेंटरी अँगल्स. ॲडजसंट अँगल्स म्हणजेच जिथे एक आर्म कॉमन असेल दोन्ही अँगलच्या साठी. इथे एक ABD बनला आहे आणि दुसरा बनेल आपला ABC. तर इथे बघितलं की ABC चे दोन अँगल बनलेत. BD इज अ कॉमन आर्म बिटवीन ABD आणि DBC. जर कॉमन आर्म असेल आणि दोन अँगल बनत असेल तर याला म्हणायचं ॲडजसंट अँगल्स. ABD प्लस DBC इक्वल्स टू ABC. इथे कॉमन आर्म कंपल्सरी आहे. नंतर लिनियर पेअर अँगल्स. लिनियर लाईन आहे, पेअर जोडी आहे, अँगलची जोडी ज्यामध्ये एका स्ट्रेट लाईनला बनत असेल. म्हणजे स्ट्रेट लाईनला जर आपण जर एक BD ने बायफर्केट केलं दोन अँगल बनवले त्या दोघांची ॲडिशन जर 180 बनत असेल तर आपण त्याला म्हणू लिनियर पेअर अँगल. पुढचा आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असेल तर एकमेकांच्या अपोजिट अँगल्स म्हणजेच AOC आणि BOD दिस इज कॉल्ड एज अन व्हर्टिकली अपोजिट अँगल और BOC अँड AOD इज अगेन अ व्हर्टिकली अपोजिट अँगल. नंतर आहे इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात तर दोन लाईन एकमेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात हे आपल्याला माहिती आहे. पण जर इंटरसेक्ट होत नसेल तर काय असेल. जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही तर दोन कंडिशन येतील. इट मे बी पॅरलल बनेल और इट मे बी कोइन्साइड बनेल. पॅरलल बनला तर एकमेकाला कुठेच टच होत नाही, कुठेही कट होत नाही. CD आणि AB हे ट्रॅव्हलिंग करत आहेत पण एकमेकाला कुठेही इंटरसेक्ट होणार नाहीये. C आणि A चं अंतर आणि D आणि B चं अंतर सारखंच असेल कुठेही ट्रॅव्हल केलं तरी. कोइन्साइड लाईन काय असेल तर कोइन्साइड लाईन म्हणजे एकमेकांवरच्या लाईन्स ज्या एकमेकांवर टच होतात. AB आणि CD ही लाईन एकमेकांवर आहे आणि म्हणून याला म्हणायचं आपल्याला कोइन्साइड लाईन्स. होप सो तुम्हाला आज पूर्ण जॉमेट्रीचा सिंपल पार्ट कळाला असेल. आपण पुढच्या पार्टमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.